नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण लिंबाचे लोणचे बनवणार आहोत. खूप छान असे लिंबाचे लोणचे तयार होतात. त्यासाठी मी ते 10 लिंब घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून कपड्याने पुसून हे लिंब मी घेतलेले आहेत. मिठाच्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला लिंब कट करून घ्यायचे आहेत. लिंबू कट करताना मी त्याखाली एक कपडा घेतलेला आहे, जेणेकरून लिंबू कट करताना त्यामधील रस त्यावरच पडेल. तर अशा प्रकारे आपल्याला लिंबाच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर एका लिंबाच्या मी 8 फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. त्यामधील बी आपल्याला काढून घ्यायचं आहे. बी आपल्याला त्यामधलं शोधून शोधून काढून घ्यायचं आहे. एकही बी आपल्याला त्यामध्ये ठेवायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला सगळं बी काढून घ्यायचं आहे. इथे मी सगळ्या फोडीमधलं बी काढून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर या फोडी मी एका प्लेटमध्ये टाकते. इथे तुम्ही पाहू शकता, एका लिंबाच्या 8 फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे सगळ्या फोडी तयार करून घेऊ. इथे मी सगळ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यामधील तुम्ही पाहू शकता सगळं बी मी काढून घेतलेलं आहे. आता या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर अशा बारीक करून घेऊ. तर जास्त आपल्याला बारीकसुद्धा करायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे. तर इथे मी अर्ध्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि बारीक करून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊ. दुसऱ्यासुद्धा राहिलेल्या लिंबाच्या फोडी आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सगळ्या लिंबाच्या फोडी बारीक करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करू. तर इथे मी 1 चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे. तर इथे मी तिखटवाली लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जर कलरवाली टाकायची असेल तर तुम्ही कलरवालीसुद्धा टाकू शकता. अर्धा चमचा हळदसुद्धा टाकलेली आहे. इथे 1 वाटी आपल्याला खडीसाखर टाकायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी अशा प्रकारे खडीसाखर घेतलेली आहे. तर 1 वाटी खडीसाखर घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे. खडीसाखर टाकून झाली की आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. हे सगळं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकता, पण मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे त्यामध्ये हे सगळं साहित्य बसलं नाही, म्हणून मी ते बाउलमध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही लिंबू बारीक करता त्यावेळेस हे सगळं साहित्य टाकलं तरी चालेल. तर हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घेणार आहे. जास्त वेळ फिरवत बसायची गरज नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीकसुद्धा करायचं नाही. तर कच्च्या लिंबाच्या सालीचं हे लोणचं खूप छान लागतं आणि तुम्ही लिंबू न शिजवता अशा प्रकारे एकदा लोणचं करून तर पहा, खूप छान असं हे लोणचं लागतं. तर अशाच प्रकारे मी दुसरं राहिलेलंसुद्धा लिंबू बारीक करून घेते. तर छान असं दिसत आहे, इथे तुम्ही पाहू शकता. तर दुसरंसुद्धा मी राहिलेलं लिंबू बारीक करून घेतलेलं आहे. तर आपलं 10 लिंबाचं एवढं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, छान असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. हे लोणचं तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलं तर वर्षभर हे लोणचं खराब होत नाही. तर इथे आपल्याला एका भरणीमध्ये हे लोणचं भरून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. इथे मी सगळं लोणचं भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. खूप छान असं मस्त लोणचं आहे. तुम्ही जर कलरवाली मिरची टाकली तर अजूनच तुमचं लोणचं दिसायलासुद्धा खूप छान असं दिसेल. इथे तुम्ही पाहू शकता, छान असं झालेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.